पुस्तकं फक्त वाचण्यासाठी नसतात, ती आयुष्य बदलण्यासाठी असतात. आणि आज आपण अशाच एका पुस्तकाचा प्रवास सुरू करणार आहोत, ज्याने जगभरातील लाखो लोकांचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलला. नमस्कार मित्रांनो, इनर मॅग्नेट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. इथे आपण शिकणार आहोत विचारांना कृतीत आणि स्वप्नांना वास्तवात रूपांतरित करणं. आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खूप खास आहे, कारण आजपासून आपल्या चॅनलवर एका नवीन प्रवासाची सुरुवात होत आहे. आजपासून मी जगातील सर्वोत्तम सेल्फ हेल्प आणि माइंडसेट पुस्तकांची मराठीत अगदी सोप्या भाषेमध्ये समरी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. माझा उद्देश फक्त पुस्तकाचा सारांश सांगणं नाही, तर त्या पुस्तकातील ज्ञान आपल्या दैनंदिन आयुष्यात कसं वापरायचं हे समजावून सांगणं आहे. कारण प्रत्येकाकडे पुस्तक वाचायला वेळ असतोच असं नाही, पण प्रत्येकाला आयुष्यात पुढे जायचं असतं. आणि म्हणूनच या नवीन सिरीजची सुरुवात आपण करत आहोत, द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या जगप्रसिद्ध पुस्तकापासून. हे पुस्तक वाचल्यानंतर लाखो लोकांनी असं सांगितलं, आमचं आयुष्य बदलण्याआधी आमचे विचार बदलले आणि विचार बदलल्यानंतर आयुष्यही बदललं. पण हा बदल नेमका कसा घडतो? आपल्या विचारांचा आणि आपल्या आयुष्याचा नेमका काय संबंध आहे? आणि आपलं अवचेतन मन म्हणजे नेमकं काय? आज आपण हे सगळं अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण कदाचित या एका पुस्तकातील एखादा विचार तुमच्या संपूर्ण आयुष्याला नवीन दिशा देऊ शकतो. चला तर मग या सुंदर प्रवासाची सुरुवात करूया. कल्पना करा, एक शेतकरी आपल्या शेतात बी पेरतो. तो जर आंब्याचं बी पेरलं तर त्याला आंब्याचं झाडच मिळणार, आणि जर त्याने काटेरी झाडाचं बी पेरलं तर गुलाबाचं उगवेल अशी अपेक्षा तो कधीच ठेवणार नाही. कारण निसर्गाला एक साधा नियम आहे, जे पेराल तेच उगवेल. जोसेफ मर्फी म्हणतात, हाच नियम आपल्या मनालाही लागू होतो. आपलं सबकॉन्शियस माइंड म्हणजेच अवचेतन मन ही एक सुपीक जमीन आहे. तुम्ही त्यात जे विचार पेरता, ज्या गोष्टींचा विचार ठेवता, ज्या भावना वारंवार अनुभवता, तेच हळूहळू आपल्या आयुष्याचं वास्तव्य बनायला लागतं. आपण अनेकदा म्हणतो, माझं नशीब खराब आहे, माझ्याकडे पैसा टिकतच नाही, माझ्याकडून काही होणार नाही. पण एकदा स्वतःला विचारून पहा, ही वाक्य तुम्ही पहिल्यांदा कधी बोललात? कदाचित लहानपणी कोणीतरी तुमच्याबद्दल काही बोललं असेल आणि नकळत तुम्ही त्यावर विश्वास ठेवला असेल. हळूहळू तो विश्वास तुमच्या अवचेतन मनाचा भाग बनला आणि आज तुम्ही त्यालाच त्या सत्य समजत आहात. मित्रांनो, याच ठिकाणी या पुस्तकातील पहिला आणि सर्वात मोठा महत्वाचा धडा सुरू होतो. तुमचं आयुष्य बाहेरून बदलत नाही, ते आधी तुमच्या मनात बदलतं आणि नंतर वास्तवात दिसायला लागतं. स्वतःला एक प्रश्न विचारा, आज मी माझ्या मनात कोणती बी पेरत आहे? आत्मविश्वासाची की भीतीची? आशेची की शंकेची? कारण उद्याचं आयुष्य आजच्या विचारांपासून तयार होत आहे. आता कदाचित तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल, जर माझे विचारच माझं आयुष्य घडवत असतील, तर माझं मन नेमकं काम कसं करतं? जोसेफ मर्फी सांगतात, आपलं मन दोन भागांमध्ये काम करतं. पहिला भाग आहे कॉन्शियस माइंड म्हणजेच चेतन मन, आणि दुसरा भाग म्हणजे सबकॉन्शियस माइंड म्हणजेच अवचेतन मन. हे दोघं दिसायला एकाच मनाचे भाग आहेत, पण त्यांची कामं पूर्णपणे वेगळी आहेत. कॉन्शियस माइंड म्हणजे जो आता हा व्हिडिओ ऐकत आहे, जो निर्णय घेतो, जो तर्क करतो, जो म्हणतो हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे. पण सबकॉन्शियस माइंड ते कधीच वाद घालत नाही, ते कधीच विचारत नाही, हे खरं आहे का, हे शक्य आहे का. ते फक्त तुम्ही जे वारंवार सांगता ते स्वीकारतं. यासाठी एक छोटंसं उदाहरण पाहूया. समजा एका लहान मुलाला रोज सांगितलं जातं, तू खूप हुशार आहेस, तू आयुष्यात मोठं काहीतरी करशील, आम्हाला तुझ्यावर विश्वास आहे. सुरुवातीला त्या शब्दांचा अर्थही कळत नाही,
पण ते शब्द दररोज पुन्हा पुन्हा त्याच्या अवचेतन मनात साठत जातात आणि एक दिवस तेच शब्द त्याचा विश्वास बनतात. तो नवीन गोष्टी करायला घाबरत नाही, कारण त्याच्या मनात आधीच एक आवाज असतो, मी करू शकतो. आता याचं दुसरं उदाहरण पाहूया. समजा दुसऱ्या एका मुलाला सतत सांगितलं जातं, तुझ्याकडून काही होणार नाही, तू इतरांइतका चांगला नाहीस, मोठी स्वप्न पाहू नकोस. काही वर्षांनी तो मोठा होतो. पण जेव्हा एखादी गोष्टी त्याला करायच्या असतील, मोठी संधी त्याच्या समोर येते, तेव्हा तो स्वतःच मागे हटतो. का? कारण त्याला संधीची भीती नसते, त्याच्या स्वतःच्या विश्वासाची भीती असते. त्याच्या मनात एकच वाक्य सतत फिरत असतं, मी सक्षम नाही. आणि मित्रांनो, हे अवचेतन मनानं सामर्थ्य आहे. ते तुमच्या आयुष्यावर राज्य करतं, पण त्याला आदेश तुम्हीच देता. थोडा वेळ थांबा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा, आज मी स्वतःशी कसं बोलतो? जेव्हा माझ्याकडून एखादी चूक होते, तेव्हा मी स्वतःला म्हणतो मी मूर्ख आहे, की ही चूक मला काहीतरी शिकवून गेली. कारण तुम्ही स्वतःशी जे बोलता तेच तुमचं अवचेतन मन ऐकत असतं आणि तेच एक दिवस तुमच्या आयुष्यात सत्य बनतं. हो, लक्षात ठेवा. जोसेफ मर्फी या पुस्तकात एक अतिशय सुंदर गोष्ट सांगतात. ते म्हणतात, तुमचं अवचेतन मन ही एक सुपीक जमीन आहे. त्या जमिनीला फरक पडत नाही तुम्ही त्यात गुलाबाचं बी पेरता की काट्याचं. ती फक्त तुम्ही जे पेरता ते अनेक पटीने वाढवून तुमच्याकडे परत पाठवत आहे. म्हणून जर तुम्ही रोज म्हणत असाल, माझ्याकडे पैसे टिकतच नाहीत, माझं नशीबच खराब आहे, माझं आयुष्य कठीण आहे, तर तुम्ही न कळत तुमच्या आयुष्यात त्याच गोष्टींची बी पेरत आहात. पण जर आजपासून तुम्ही स्वतःशी वेगळं बोलायला सुरुवात केली तर, जर आजपासून तुम्ही स्वतःला म्हणालात, मी दररोज प्रगती करत आहे, माझ्यात खूप क्षमता आहे, माझ्या आयुष्यात खूप आनंद आहे, माझ्या आयुष्यात योग्य संधी योग्य वेळी येत असते. सुरुवातीला कदाचित तुमचं मन म्हणेल हे खोटं आहे, पण ते हळूहळू स्वीकारायला लागेल, त्याच्यावर विश्वास बसायला लागेल आणि तुम्हाला जसं हवं आहे अगदी तसं तुम्ही बनायला लागाल. वर्षानुवर्षे ज्या विश्वासावर तुम्ही जगत आलात तो एका दिवसात बदलणार नाही. पण जोसेफ मर्फी एक सुंदर उदाहरण देतात. कल्पना करा, एका खोलीत अनेक वर्षापासून अंधार आहे. तुम्ही त्या खोलीत जाता आणि एक छोटासा दिवा लावता. अंधार लगेच बाहेर पळतो का सांगा बरं? हो, कारण अंधाराला बाहेर काढण्यासाठी अंधाराशी लढावं लागत नाही, फक्त प्रकाश आणावा लागतो. हो, अगदी तसंच तुमच्या मनात वर्षानुवर्ष भीती, शंका, नकारात्मक विचार आणि स्वतःबद्दल चुकीचे विश्वास भरले असतील, तर त्यांच्याशी भांडण्याची गरज नाही. फक्त दररोज थोडे थोडे सकारात्मक विचार मनात आणायला सुरुवात करा. हळूहळू जुने विश्वास कमकुवत व्हायला लागतील आणि नवीन विश्वास तुमच्या आयुष्याचा भाग बनतील. एक खरी गोष्ट समजून घ्या. समजा एका व्यक्तीला लहानपणापासून पाण्याची खूप भीती होती. एकदा तो लहान असताना पाण्यात पडला होता आणि त्या दिवसापासून त्याच्या मनाने एक विश्वास तयार केला, पाणी म्हणजे धोका. मोठ्या झाल्यानंतरही त्याला पोहायला शिकायचं होतं, पण प्रत्येक वेळी भीती त्याला थांबवत होती. समस्या पाण्यात नव्हती, समस्या त्या जुन्या विश्वासात होती. एक प्रशिक्षक त्याला रोज थोडा वेळ पाण्यात उभं राहायला सांगू लागला. हळूहळू त्याचा अनुभव बदलला आणि त्याच्यासोबत त्याचा विश्वासही बदलला. काही महिन्यांनी तो सहज पोहायला लागला. मित्रांनो, आयुष्यही असंच असतं. जेव्हा अनुभव बदलतात तेव्हा विश्वास बदलतो आणि जेव्हा विश्वास बदलतो तेव्हा आयुष्य बदलायला सुरुवात होते. हो, नक्कीच होते. स्वतःला एक प्रश्न विचारा, आजही असा कोणता जुना विश्वास आहे जो तुम्हाला पुढे जाऊ देत नाही? मी यशस्वी होऊ शकत नाही, माझ्याकडे पैसा टिकत नाही, लोक माझी कदर करत नाही, मी नशीबवान नाही,
या वाक्यांपैकी कुठलंही वाक्य अजूनही तुमच्या मनात जगत आहे का? विचार करा. आता जोसेफ मर्फी या पुस्तकातील आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतात. ते म्हणतात, तुमचं अवचेतन मन शब्दांपेक्षा तुमच्या भावना जास्त वेगाने स्वीकारतं. हो, तुमचे जे शब्द आहेत ना, त्या शब्दांमध्ये जर भावना असतील, तर त्या खूप लवकर तुमचं अवचेतन मन स्वीकारत असतं. म्हणूनच अनेक लोक रोज पॉझिटिव्ह अफर्मेशन म्हणतात, पण त्यांना परिणाम दिसत नाही. ते म्हणतात, मी श्रीमंत आहे, पण मनात मात्र भीती असते. माझ्याकडे पैसेच नाहीत. ते म्हणतात, मी आनंदी आहे, पण मनात दुःख आणि चिंता भरलेली असते. अशा वेळी अवचेतन मन शब्द ऐकत नाही, ते भावना स्वीकारतं. म्हणून अफर्मेशन म्हणताना फक्त शब्द बोलू नका, ती भावना जगा. जर तुम्ही म्हणत असाल, मी शांत आहे, तर डोळे बंद करा, एक खोल श्वास घ्या आणि खरंच स्वतःला शांत अनुभवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही म्हणत असाल, माझ्या आयुष्यात दररोज नवीन संधी येत आहे, सुरुवातीला कदाचित तुमचं मन म्हणेल, खरं नाही, तू स्वतःला फसवत आहेस, आणि ते अगदी स्वाभाविक आहे. कारण तुमचं अवचेतन मन अनेक वर्षांपासून जुन्या विश्वासांवर चालत आहे. एका दिवसात किंवा एका आठवड्यात ते बदलणार नाही. पण दररोज त्याच सकारात्मक विचारांची पुनरावृत्ती केली, तर हळूहळू ते नवीन विचार तुमच्या अवचेतन मनाचा भाग बनायला लागतात. आणि ज्या दिवशी तुमचा विश्वास बदलेल, त्या दिवसापासून तुमचे निर्णय बदलतील, तुमच्या सवयी बदलतील, आणि हळूहळू तुमचं आयुष्यही बदलायला सुरुवात होईल. आता जोसेफ मर्फी एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगतात. ते म्हणतात, विचार महत्वाचे आहेत, पण विचारांपेक्षाही जास्त शक्तिशाली असते ती भावना. हे समजून घेण्यासाठी एक छोटासा प्रयोग करूया. डोळे बंद करा आणि कल्पना करा, तुमच्या हातात एक लिंबू आहे. तुम्ही तो लिंबू कापला आणि त्याचा एक तुकडा तोंडात ठेवला. आता त्या आंबट चवीची कल्पना करा. काय झालं? बहुतेकांच्या तोंडात पाणी आलं असेल, पण तुमच्या हातात खरंच लिंबू होता का? नाही. मग शरीराने प्रतिक्रिया का दिली? कारण तुमच्या अवचेतन मनाला कल्पना आणि वास्तव यामध्ये फारसा फरक कळत नाही. जर एखादी भावना पूर्ण मनापासून अनुभवली, तर अवचेतन मन तिला खऱ्यासारखी स्वीकारायला लागतं. म्हणूनच लेखक सांगतात, जर तुम्हाला तुमचं आयुष्य बदलायचं असेल, तर फक्त सकारात्मक विचार करू नका, सकारात्मक भावना अनुभवा. समजा तुमचं स्वप्न आहे स्वतःचं घर घेण्याचं, तर फक्त माझं घर होईल असं म्हणू नका. रोज काही मिनिटं डोळे बंद करा आणि कल्पना करा, तुम्ही त्या घराचा दरवाजा उघडत आहात, तुमचं कुटुंब आनंदाने हसत आहे, तुम्ही त्या घरात फिरत आहात, त्या घराचा सुगंध, त्या घरातील शांतता, सगळं मनापासून अनुभवा. कारण अवचेतन मनाला शब्दांपेक्षा चित्र आणि भावना जास्त समजतात. आता स्वतःला एक प्रश्न विचारा बरं, मी माझ्या स्वप्नांचा फक्त विचार करतो, पूर्ण झाल्याची भावना देखील अनुभवतो? करा करा, विचार करा, काय उत्तर भेटेल तुम्हाला? पण इथेच बहुतेक लोक एक खूप मोठी चूक करतात. ते 2-3 दिवस पॉझिटिव्ह थिंकिंग करतात आणि लगेच म्हणतात, याचा काही उपयोग होत नाही. पण जर एखादं झाड लावलं, तर दुसऱ्याच दिवशी फळ मिळतं का? नाही. आधी बी रुजतं, मग नंतर त्याला मुळे फुटतात. हळूहळू एक छोटंसं रोपटं बाहेर येतं आणि त्यानंतर ते मोठं झाड बनतं. मित्रांनो, मनाचे नियमही अगदी तसेच आहेत. आज तुम्ही जे विचार पेरत आहात, त्याचं फळ कदाचित उद्या मिळणार नाही. पण तुम्ही सातत्य ठेवलं, तर एक दिवस नक्की मिळेल. याच कारणामुळे जोसेफ मर्फी एक गोष्ट वारंवार सांगतात, घाई करू नका, विश्वास ठेवा. कारण विश्वास म्हणजे परिणाम दिसण्याआधी मनाने तो स्वीकारणं.
आता या पुस्तकातील सर्वात सुंदर आणि प्रभावी धडा समजून घेऊ. व्हिज्युअलायझेशन म्हणजेच कल्पनाशक्तीची ताकद. लेखक म्हणतात जगातील प्रत्येक मोठी निर्मिती दोन वेळा तयार होते. पहिल्यांदा मनात आणि दुसऱ्यांदा वास्तवात. एखादं घर बांधायचं असेल तर आधी त्याचा नकाशा तयार होतो. एखादा चित्रकार सुंदर चित्र काढतो तर आधी ते चित्र त्याच्या मनात तयार झालेलं असतं. एखादा संगीतकार गाणं तयार करतो तर आधी ती धून त्याच्या कल्पनेत जन्म घेते. म्हणजे प्रत्येक वास्तवाची सुरुवात कल्पनेपासून होते. समजा एक धावपटू ऑलिम्पिकची तयारी करत आहे. तो फक्त मैदानावर सराव करत नाही. रोज रात्री तो डोळे बंद करून स्वतःला अंतिम शर्यतीत धावताना पाहतो. फिनिश लाईन ओलांडताना लोकांचा टाळ्यांचा आवाज ऐकतो. पदक गळ्यात पडल्याची भावना अनुभवतो. का बरं? कारण त्याला माहिती असतं की शरीर जिंकण्याआधी मन जिंकायला हवं. याच तत्वावर लेखक सांगतात, जर तुम्हाला एखादं ध्येय पूर्ण करायचं असेल तर दररोज काही मिनिटं डोळे बंद करा, शांत बसा आणि तुमचं ध्येय आधीच पूर्ण झालेलं आहे असं मनापासून अनुभवा. जर तुम्हाला चांगली नोकरी हवी असेल तर स्वतःला ऑफिसमध्ये काम करताना पहा. जर व्यवसाय वाढवायचा असेल तर ग्राहक आनंदाने तुमचं कौतुक करत आहे असं अनुभवा. जर निरोगी व्हायचं असेल तर स्वतःला ऊर्जा, उत्साह आणि आनंदाने भरलेलं पहा. कारण अवचेतन मनाला भविष्य माहीत नसतं. ते फक्त तुम्ही आता कोणती भावना अनुभवत आहात यावर विश्वास ठेवतं. मग त्याला मुळं फुटतात. हळूहळू एक छोटासा अंकुर बाहेर येतो आणि अनेक दिवसांनी ते एका मजबूत झाडात रूपांतरित होतं. आपण रोज त्या झाडाकडे पाहतो, पण ज्या काळात मुळं जमिनीखाली वाढत असतात तो काळ आपल्याला दिसत नाही. मित्रांनो, आपलं अवचेतन मनही अगदी असंच काम करतं. जेव्हा तुम्ही नवीन विचार, नवीन विश्वास आणि नवीन भावना मनात रुजवायला सुरुवात करता, तेव्हा सुरुवातीला बाहेर काहीच बदल झाल्यासारखं वाटत नाही. पण आतून एक नवीन पाया तयार होत असतो. आणि जेव्हा तो पाया मजबूत होतो, तेव्हा आयुष्यातील बदलही दिसायला लागतात. म्हणून घाई करू नका. स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रक्रियेवर विश्वास ठेवा. जोसेफ मर्फी या पुस्तकात कल्पनाशक्तीबद्दल एक खूप सुंदर विश्वास मांडतात. ते म्हणतात, इमॅजिनेशन इज द लँग्वेज ऑफ सबकॉन्शियस माइंड. म्हणजेच कल्पनाशक्ती ही अवचेतन मनाची भाषा आहे. लहानपणी आठवा, तुम्ही स्वतःला कधी डॉक्टर, कधी शिक्षक, कधी पोलीस, तर कधी क्रिकेटपटू म्हणून कल्पना केली असेल. त्या कल्पनांमध्ये तुम्ही पूर्णपणे हरवून जायचा आणि त्यावेळी तुम्हाला ते सगळं खरंच घडत असल्यासारखं वाटायचं. हीच कल्पनाशक्ती. मोठे झाल्यानंतर आपण वापरणंच बंद केलं हे आणि मग आपण फक्त वास्तवाकडे पाहतो, स्वप्नांकडे नाही. लेखक सांगतात, जर तुम्हाला तुमचं भविष्य बदलायचं असेल तर सर्वात आधी तुमच्या मनात त्याचं नवीन चित्र तयार करा. कारण प्रत्येक मोठी गोष्ट दोनदा निर्माण होते. पहिल्यांदा मनात आणि दुसऱ्यांदा वास्तवात. चला तर एक उदाहरण पाहूयात. समजा एका मुलीचं स्वप्न आहे स्वतःचं यशस्वी व्यवसाय सुरू करायचं, पण सध्या तिच्याकडे पैसेच नाहीयेत, अनुभव नाही आणि आजूबाजूचे लोक म्हणतात हे तुझ्याने होणार नाही. जर ती रोज याच गोष्टी ऐकत राहील तर तिचं अवचेतन मनही तेच मान्य करेल. पण जर ती रोज काही मिनिटं स्वतःला यशस्वी उद्योजिका म्हणून पाहू लागली, स्वतःच्या ऑफिसमध्ये काम करत असल्याची भावना अनुभवू लागली आणि त्याच दिशेने लहान लहान पावलं उचलू लागली, तर हळूहळू तिचा आत्मविश्वास वाढेल, तिचे निर्णय बदलतील, ती नवीन संधी शोधेल, नवीन लोकांना भेटेल आणि एक दिवस तिचं स्वप्न वास्तवात उतरेल. हो, लक्षात ठेवा, व्हिज्युअलायझेशन म्हणजे जादू नाही. व्हिज्युअलायझेशन तुमच्या मनाला आणि तुमच्या कृतींना योग्य दिशा देण्याचं साधन आहे. आता थोडंसं थांबा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा.
जर तुम्हाला अपयशाची भीतीच नसती, तर आजपासून तुम्ही कोणत्या स्वप्नासाठी काम करायला सुरुवात केली असती? करा, विचार करा. पण जोसेफ मर्फी यांच्या मते कल्पनाशक्ती आणि विश्वास यांच्या इतकंच आणखी एक शक्तिशाली साधन आहे, ती म्हणजे प्रार्थना. पण ही प्रार्थना फक्त शब्दांची नसते, तर मनाच्या खोल विश्वासाची असते. हेच ते स्वीकारतं. म्हणूनच जोसेफ मर्फी सांगतात, तुमचं भविष्य आज तुम्ही कोणत्या भावनेत जगता यावर अवलंबून असतं. जर तुम्ही सतत भीतीत जगत असाल, तर अवचेतन मन भीतीचं वास्तव तयार करायला सुरुवात करतं. जर तुम्ही सतत तक्रारी करत असाल, तर त्याला तक्रारीचं कारण सापडत असतं. पण जर तुम्ही मनापासून कृतज्ञता अनुभवायला लागलात, तर तुमचं लक्ष हळूहळू कमतरतेकडून समृद्धीकडे वळायला लागतं. एकाच शहरात दोन मित्र राहत होते. दोघांची नोकरी सारखीच होती. पगारही जवळपास सारखाच होता. पण पहिला मित्र रोज सकाळी उठल्यावर म्हणायचा, आजचा दिवस नक्की काहीतरी चांगलं घेऊन येईल. तो छोट्या छोट्या गोष्टीतही देवाचे आभार मानायचा. आणि दुसरा मित्र उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त तक्रारी करायचा. हो नाही, ते नाही, असं नाही, तसं नाही. माझ्या आयुष्यात काहीच चांगलं होत नाही. काही वर्षांनी पहिल्या मित्राच्या आयुष्यात संधी वाढली. त्याचे संबंध सुधारले आणि त्याचा आत्मविश्वासही वाढला. दुसरा मात्र तिथेच अडकून राहिला. दोघांच्या परिस्थितीत सुरुवातीला फारसा फरक नव्हता, पण त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीत खूप फरक होता. आणि हाच फरक त्यांच्या आयुष्याचाही फरक बनला. आता स्वतःला एक प्रश्न विचारा, मी दिवसाची सुरुवात तक्रारीने करतो की कृतज्ञतेने? आज माझ्याकडे जे आहे त्यासाठी मी मनापासून धन्यवाद म्हणतो का? म्हणता का तुम्ही ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्यासाठी? या पुस्तकातील आणखी एक खूप सुंदर असा धडा आहे, ती म्हणजे प्रार्थना. जोसेफ मर्फी यांच्या मते प्रार्थना म्हणजे फक्त शब्दांची पुनरावृत्ती नाही. प्रार्थना म्हणजे पूर्ण विश्वासाने केलेला शांत संवाद. अनेक लोक प्रार्थना करताना म्हणतात, देवा माझी ही अडचण दूर कर, पण मनात मात्र सतत भीती असते, काही झालं नाही तर? लेखक म्हणतात, अशा वेळी शब्द प्रार्थना करत असतात, पण मन शंकेची प्रार्थना करत असते. आणि अवचेतन मन शंका जास्त वेगाने स्वीकारते. म्हणून प्रार्थना करताना असं समजा की तुमची इच्छा आधीच पूर्ण झाली आहे. त्या पूर्णत्वाचा आनंद अनुभवा, त्या शांततेचा अनुभव घ्या. कारण विश्वासाने केलेली प्रार्थना अवचेतन मनापर्यंत अधिक खोलवर पोहोचते. पण या संपूर्ण प्रवासात एक अशी गोष्ट आहे जी तुमच्या मनाची शक्ती कमी करू शकते. ती म्हणजे राग, द्वेष आणि माफ न करण्याची सवय. जोसेफ मर्फी सांगतात, कल्पना करा, तुमच्या हातात एक जड दगड आहे. सुरुवातीला तो दगड उचलणं खूप सोपं वाटेल. पण जर तोच दगड तुम्ही 1 तास हातात धरून ठेवला, तर हात दुखायला लागेल ना? एक दिवस धरून ठेवलात तर तो असह्य होईल. मित्रांनो, राग आणि द्वेष ही अगदी तसेच असतात. सुरुवातीला ते दुसऱ्या व्यक्तीविषयी असतात, पण हळूहळू त्याचा त्रास स्वतःला होतो, आपल्यालाच होत असतो. लेखक म्हणतात, जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीचा द्वेष करता, तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला शिक्षा करत नाही, तुम्ही स्वतःच्या मनाला शिक्षा करत असता. कारण तुमचं अवचेतन मन राग, द्वेष आणि मत्सर या सगळ्या भावनाही तितक्याच प्रामाणिकपणे स्वीकारतं, जितकं ते प्रेम आणि आनंद स्वीकारतं. म्हणून जर तुम्हाला मन शांत हवं असेल, तर माफ करणं शिका. समोरची व्यक्ती बरोबर होती असं नाही. माफ करणं म्हणजे मी आता या वेदनेचं ओझं माझ्यासोबत घेऊन फिरणार नाही. हा स्वतःसाठी घेतलेला निर्णय आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण एका कथेद्वारे ती गोष्ट लक्षात ठेवणार आहोत. एका वृद्ध व्यक्तीला कोणीतरी विचारले, तुम्ही इतके शांत आणि आनंदी कसे राहता? ते हसले आणि म्हणाले, पूर्वी मी
प्रत्येक चुकीचा हिशोब ठेवायचो. कोणी काय बोललं, कोणी काय केलं, सगळं लक्षात ठेवायचं. पण एक दिवस लक्षात आलं, की मी इतरांना नाही, स्वतःलाच कैद करून ठेवलं आहे. त्या दिवसापासून मी लोकांना माफ करायला शिकलो आणि सर्वात मोठी मुक्तता मलाच मिळाली. आता स्वतःला एक प्रश्न विचारा बरं. आजही अशी कोणती व्यक्ती आहे का, जिच्याविषयीचा राग तुमच्या मनात अजूनही जिवंत आहे? जर असेल तर तो राग धरून ठेवून खरंच नुकसान कोणाचं होत आहे? त्याचं की तुमचं? आता या पुस्तकातील शेवटचा आणि कदाचित सर्वात महत्वाचा धडा, रात्री झोपण्यापूर्वीचे शेवटचे काही मिनिटं. जोसेफ मर्फी सांगतात की दिवसभरात असा एक काळ असतो जेव्हा तुमचं कॉन्शियस माइंड म्हणजे चेतन मन हळूहळू शांत होतं आणि सबकॉन्शियस माइंड सर्वात जास्त सक्रिय होतं. तो काळ म्हणजे झोपण्यापूर्वीची काही मिनिटं. म्हणून झोपण्यापूर्वी कधीही भीती, तणाव, भांडण किंवा नकारात्मक बातम्या मनात घेऊन झोपू नका. त्याऐवजी डोळे बंद करा, 3 खोल श्वास घ्या आणि स्वतःला शांतपणे सांगा, माझं आयुष्य दररोज अधिक सुंदर होत आहे. माझं मन शांत आहे. मी सुरक्षित आहे. माझ्या आयुष्यात योग्य गोष्टी योग्य वेळी घडत आहेत. आणि तुमचं एखादं मोठं स्वप्न असेल, तर ते पूर्ण झालं आहे अशी भावना घेऊन झोपा. कारण झोपण्यापूर्वीची शेवटची भावना सरळ तुमच्या अवचेतन मनात साठते. आता या संपूर्ण पुस्तकाचा सार फक्त एका वाक्यात सांगायचा झाला तर तो असा आहे: तुम्ही जसं सतत विचार करता, जसा विश्वास ठेवता आणि ज्या भावना वारंवार अनुभवता, तसंच तुमचं आयुष्य हळूहळू घडत असतं. हो, तुमचं भविष्य आजपासून बदलायचं असेल, तर परिस्थिती बदलण्यापूर्वी तुमचे विचार बदला. कारण विचार बदलले तर विश्वास बदलतील. विश्वास बदलेल तर कृती बदलते. कृती बदलल्या तर सवयी बदलतील. आणि सवयी बदलल्या तर संपूर्ण आयुष्य बदलेल. हो, नक्कीच बदलेल. मित्रांनो, द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड हे फक्त एक पुस्तक नाही, तर स्वतःकडे नव्याने पाहायला शिकवणारा एक अनुभव आहे. आजचा हा सारांश तुम्हाला आवडला असेल, तर या पुस्तकातील एक तरी धडा आजपासून तुमच्या आयुष्यात नक्की अंमलात आणा. कारण ज्ञान मिळवणं महत्वाचं आहे, पण ज्ञान कृतीत उतरवणं त्याहूनही जास्त महत्वाचं आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर नक्कीच लाईक करा, चॅनल आपल्या सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा, या पुस्तकातील कोणता विचार तुमच्या मनाला सर्वात जास्त स्पर्श करून गेला. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या पुस्तकाची मराठी समरी पाहायला आवडेल, हेही नक्की सांगा. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा, सकारात्मक विचार करा आणि लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्याची सुरुवात मोठी शक्ती तुमच्याच मनात दडलेली आहे. हो, नक्कीच तुमच्या मनामध्ये दडलेली आहे. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटू एका नवीन पुस्तकासोबत आणि एका नवीन विचारांसोबत.